काही दिवसांआधीच फडणवीसांनी मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणी केली होती आणि त्यावरून आता दिल्लीतून हालचाली सुरू झाल्यात। 2 केंद्रीय मंत्र्यांची प्रभारी आणि सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून दिल्लीत उद्या बैठक होणार आहे। पाहूया। मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। लोकसभेचे निकाल लागताच फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाच्या संघटनेची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती आणि आता दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या। महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव या 2 केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रात भाजपच्या पराभवावरून दोन्ही केंद्रीय मंत्री आढावा घेण्याची शक्यता आहे। दिल्लीत मंगळवारी भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे। फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे बैठकीत हजर असतील। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर कोर कमिटीत निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। फडणवीस अद्यापही मंत्रिमंडळाबाहेर राहण्याच्या इच्छेवर ठाम असल्याची माहिती आहे। 2 केंद्रीय मंत्र्यांच्या आढाव्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदावरही निर्णय होण्याची शक्यता आहे। तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विनोद तावडेंकडे बोट दाखवलंय। तावडेंकडून डावपेचाचं राजकारण सुरू असून फडणवीसांना बाजूला करण्याचा डाव असल्याचं अंधारे म्हणाल्या। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांची कमालीची नकारात्मक छवी तयार झालेली आहे आणि या नकारात्मकतेचा भाजपला फटका बसू शकतो। म्हणूनच देवेंद्रजींना बाजूला सारून आत्ता जे केंद्रीय पातळीच्या 2 मंत्र्यांना इथे प्रभारी म्हणून बसवलं जाते याचा अजून एक अर्थ असू शकतो की केंद्रात वर आत्ता सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांच्याकडून डावपेचांचं राजकारण करत महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीसांना एक मोठा शह देण्याचा प्रयत्न केला जातो। देवेंद्रजी फडणवीस यांना कुठेही बाजूला सारलं जाणार नाही आणि त्यांच्या विना महाराष्ट्रात काही होणार नाही ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे पक्षांतर्गत चर्चा आहेत। पक्षांतर्गत चर्चा ही भारतीय जनता पार्टी योग्य त्या प्लॅटफॉर्मवर करेल आणि त्याच्यातून मार्ग काढेल। महाराष्ट्रात भाजप 23 वरून 9 खासदारांवर आली। महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आणि संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली। अर्थात फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर बरेच बदल करावे लागतील। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी दिलीच तर नवा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपला निवडावा लागेल। फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिलाच तर पुन्हा नवा गृहमंत्री कोण असेल हेही भाजपला निश्चित करावं लागेल। फडणवीसांना संघटनेचं मोठं प्रदेशाध्यक्षपद दिल्यास बावनकुळेंना पदमुक्त व्हावं लागेल। बावनकुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त झालेच तर त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं का याचाही निर्णय होईल। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आहे। त्याआधी फडणवीसांवरून नेमकं काय करायचं याचा फैसला भाजपच्या नेतृत्वाला करावा लागेल। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।